मंगलमूर्ति महाप्रभो श्री सहजानंद सुखरूप भक्ति धर्म सुत श्री हरि समरु सदायनोप। ओम श्री स्वामीनारायणाय नमो नमः। ओम श्री सरस्वत्यै नमो नमः। ओम श्री गुरुचरण कमलेभ्यो नमो नमः। आपण भक्तमाल ग्रंथाच्या माध्यमानं नाभाजी यांच्या जीवनचरित्राची कथा ऐकत आहे। संत किलदेवजी महाराज आणि संत अग्रदासजी महाराज या दोघींनी निर्धार केला आहे, या लहान बाळाचं कोणीच नाही जगामध्ये, हा अनाथ आहे, चला आजपासून याची आई पण आपण, याचे बाप पण आपण, याचे गुरु पण आपण। आणि दोघी संतांनी त्या लहान बाळाचा शिष्य रूपानं स्वीकार केला आहे। किल्लदेवजी महाराजांनी आदेश दिला, अग्रदास दिला, या बाळाला तुम्ही दीक्षा मंत्र द्या। अग्रदासजी महाराज या बाळाला दीक्षा मंत्र द्या आणि त्याला दृष्टी मिळेल अशी कृपा करा। अग्रदेवजी महाराजांना कमंडलूमध्ये पाणी आहे, ते पाणी हातामध्ये घेऊन संकल्प केला, भगवंताला प्रार्थना केली, हे परब्रह्म नारायण या लहान बाळाला दृष्टी मिळेल अशी शक्ती द्या। त्या बाळाच्या मुखावर ते पाणी फेकलं आहे आणि पाणी त्याचा स्पर्श होताच बाळाला आकृती नव्हती डोळ्याची, डोळ्यांची आकृती तर झाली पण डोळे पण आले आणि लहान बाळाला दिसायला लागलं। आणि सर्वात प्रथम दृष्टी मिळताच सर्वात प्रथम त्या लहान बाळाची दृष्टी अग्रदेवजी महाराज आणि किल्लदेवजी महाराजवर पडली आहे। कसे भाग्यशाली आहे नाभाजी, जीवनामध्ये सर्वात प्रथम डोळे उघडले आणि सद्गुरूचं दर्शन झालं। अग्रदेवजी महाराजनं लहान बाळाला समोर बसवलं आहे, हातामध्ये पाणी देऊन आणि शरणागतीचा मंत्र दिला आहे, कानामध्ये राम मंत्रचं दान दिलं आहे, राम मंत्र देऊन आणि त्या लहान बाळाला मंत्र दीक्षा दिली आहे। बाळकला म्हणाले, बेटे आजपासून तुझं नाव आम्ही ठेवतो आहे नारायण दास, तू परमेश्वराचा दास आहे, तुझं नाव आम्ही नारायण दास असं ठेवतो आहे। दीक्षाचे जे काही नियम आहे ते सर्वच नियम संत अग्रदेवजी महाराज यांनी या लहान नारायण दासला दिले आहे। पुंड्रम मुद्रा तथा नाम माला मंत्रश्च पंचमः अभाहि पंच संस्कारः पुण्यस्यैकांत हेतवः। हे नारायणदास, जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत भाल प्रदेशावर ऊर्ध्वपुंड्र तिलक राहायलाच पाहिजे, हे भगवंताची निशाणी आहे। प्रत्येक संप्रदायाची अलग अलग निशाणी असते। रामानुजीय परंपराचे संत आहे आणि त्यांची पण निशाणी आहे, ते निशाणी संत अग्रदेवजी महाराज यांनी नारायण दासला दिली आहे। दुसरी शिक्षा, हातावर शंख आणि चक्रची छाप, हे सुद्धा अग्रदेवजी महाराज यांनी दिली आहे।
हे नारायणदास, आजपासून तुम्ही दीक्षित झाले आहे. हा, तुम्हाला काही काम करायचं असलं तर काम करा, पण जेव्हा काम नसेल तेव्हा भगवंताचं नाव घेण्याचं काम करा. व्यर्थ कालो न नेतव्यो भक्तिं भगवतो विना. व्यर्थ वार्तालाप करायचा नाही, व्यर्थ विवाद करायचा नाही, भगवंताच्या अवताराचं कधी खंडन करायचं नाही. या जगामध्ये जेवढे पण भक्त आहे ते कोणाचेही उपासक असो, आपल्यासाठी वंदनीय आहे असं समजून सर्व भगवत भक्तांना वंदन करायचं, सर्व भगवत भक्तांना प्रणाम करायचे. हा तिसरा नियम दिला. चौथा नियम, गळ्यामध्ये कंठी धारण करवली. कंठी हे पण प्रत्येक संप्रदायाची अलग अलग असते. अग्रदेवजी महाराज यांनी तुलसी काष्टची माळा या लहान नारायणदासच्या कंठामध्ये दिली आणि 5व्या नंबरमध्ये मंत्रोपदेश, भगवान राम नामचा महामंत्र, त्याचं ज्ञान नारायणदासच्या कानामध्ये दिलं आहे. जेव्हा जीवात्मा सद्गुरु जवळून दीक्षा प्राप्त करतो तेव्हा त्याचे केलेले सगळेच पाप नष्ट होतात. जेव्हा जीवात्मा सद्गुरूपासून दीक्षा प्राप्त करतो तेव्हा त्याचे जे पूर्व पितृ आहे ते सर्व पितृ प्रसन्न होत असतात. ज्याचा कोणी गुरु नाही त्याच्या घरी कधी पाणी पिऊ नये, त्याच्या घरी कधी जेवण करू नये. एवढा मोठा गुरुचा महिमा पुढे नारद चरित्रामध्ये येईल, तेव्हा आपण ऐकू. गुरु हा अंधकारचा नाश करतो आणि म्हणून गुरुचा एवढा मोठा महिमा वर्णवला आहे. आपण जेव्हा दीक्षा घेतो तेव्हा आपल्याला द्वितीय जन्माची प्राप्ती होते आणि आपल्याला द्विज ह्याप्रमाणे नाव मिळतं. कारण एक जन्म आपल्याला मातेच्या पोटून मिळाला आणि दुसरा जन्म जेव्हा आपल्याला सद्गुरूनं दीक्षा दिली तेव्हा आपल्याला पुनः प्राप्त झाला. 2 वेळा जन्म झाला म्हणून आपल्याला द्विज म्हणता. जो दीक्षित आहे तो प्रत्येक व्यक्ती द्विज आहे. या लहान बाळाला घेऊन अग्रदासजी आणि किल्लदेवजी महाराज हे दोघी गलता आश्रमामध्ये आले आहे. लहान वयापासूनच माताचे जे संस्कार होते ते बाळामध्ये उदित झाले होते. त्या लहान बाळाचा स्वभाव, त्याची दूरदर्शिता नारायणदासला काम दिलं आहे. बेटा, या आश्रमामध्ये पुष्कळ संत येतात आणि आश्रमामध्ये संत राहता पण खरी, त्या प्रत्येक संतांची सेवा करायची. प्रत्येक संत जेव्हा जेवण करायला बसता तेव्हा पंगतमध्ये फिरायचं. संत जेवण करून उभे झाले त्यानंतर संताचा जो उच्छिष्ट प्रसाद आहे, ज्याला आपण संत सीथ म्हणतो, संत जुठन म्हणतो, बस तो जुठन प्रसाद मध्ये घ्यायचा. ह्याप्रमाणे गुरुदेव यांनी नारायणदासला आदेश दिला आहे. अत्यंत भावपूर्वक, श्रद्धापूर्वक संतांची सेवा करता. संतांची जे जुठण आहे, संत सर्व जेवण करून उभे झाले त्यानंतर संतची जे काही उच्छिष्ट प्रसादी आहे ते प्रसादी खाऊन आणि नारायणदास स्वतःच्या शरीराचं पोषण करता. पण प्रभाव असा पडला, संतांचं सीथ, संतांची जुठण खाऊन त्याचे जे पूर्वजन्माचे जे काही मलिन संस्कार होते ते सर्व मलिन संस्कार बिलकुल नष्ट झाले आहे. एक वेळा भगवान वल्लभाचार्यजीला एक वैष्णवानं प्रश्न विचारला, या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे?
वल्लभाचार्यजी यांनी जवाब दिला, सर्वात श्रेष्ठ या जगामध्ये श्रीहरी आहे. दुसरा प्रश्न त्या वैष्णवनं विचारला, श्रीहरीपेक्षा श्रेष्ठ कोण आहे? तर वल्लभाचार्यजीनं जवाब दिला, श्रीहरीपेक्षा पण श्रीहरीचं जे नाव आहे ते अत्यंत श्रेष्ठ आहे. पुनः प्रश्न केला, हरी नावापेक्षा पण श्रेष्ठ कोण आहे? श्रीमद वल्लभाचार्यजी यांनी जवाब दिला, हरी नामपेक्षा पण श्रेष्ठ या जगामध्ये संत आहे, जे संत आपल्याला हरिनामची ओळख करवता. अहो महाराज, त्या संतपेक्षा श्रेष्ठ काय? आणि तेव्हा वल्लभाचार्यजी जवाब देता, संतपेक्षा पण श्रेष्ठ संत तीर्थ, संतची जुठन, प्रसादी हे सर्व श्रेष्ठ आहे. त्या भक्ताला अति आश्चर्य झालं आहे. हा संत सीत आणि संत प्रसादी त्यापेक्षा जगामध्ये काहीच श्रेष्ठ नाही. श्रीमद भागवत प्रथम स्कंधामध्ये देवर्षी नारद जेव्हा भगवान वेदव्यासजीला स्वतःच्या पूर्वजन्माची कथा सांगत होते, तेव्हा उल्लेख केला आहे, माझ्या गावामध्ये संत आले होते. माझी आई एक दासी होती, ते दासी त्या संतांची सेवासाठी धर्मशाळामध्ये जायची. तिथे जाऊन ते संत जेवण करत, जेवण केल्यानंतर त्या पात्रमध्ये जे काही जुठन राहायची ते सर्व जुठन मी प्रसादी रूपानं माझं पोट भरण्यासाठी घेत होता. आणि हे व्यास, त्या संत जुठनच्या प्रभावामुळे माझी जे चंचलता होती ते दूर झाली. माझं पूर्वजन्माचं कठीण प्रारब्ध होतं ते पण दूर झालं आणि माझं मन धीरे 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 शांत झालं. माझ्या मनामध्ये भगवत भक्ती उदित झाली. त्याचं कारण संत सीत. महाप्रसादे गोविंद नामने ब्राह्मण वैष्णवे स्वल्प पुण्यवताम राजन विश्वासो नैव जायते. ह्याप्रमाणे संत सीतचा महिमा आहे. हे प्रेमची गोष्ट आहे. प्रीति की रीति रंगीलोई जाने हित चतुरासी. प्रीति की रीति रंगीलोई जाने. भक्तची प्रीती मात्र भगवंताला कळते आणि भगवंताची प्रीती मात्र भगवंताला कळते, भक्ताला कळते. सद्गुरूची प्रीती जो योग्य शिष्य आहे त्याला कळते आणि योग्य शिष्याची प्रीती ते मात्र गुरुदेव सद्गुरू आहे त्याला कळत असते. संतची जुठन त्याचा अपार अत्यंत महिमा वर्णवला आहे. परंतु भक्तांनो, हे कथा ज्या युगची आहे, 500 वर्षापूर्वीची कथा आहे. तेव्हा जे काही लोक होते ते अति समर्थ होते. त्याचा अर्थ तो नाही की सध्या सांप्रत समयामध्ये समर्थ संत नाही. संतत्व तसंच आहे सध्या पण. सद्गुरू तसेच समर्थ आहे. परंतु हा जो जुठन प्रसादीचा महिमा वर्णवला त्या काळामध्ये योग्य होती. 500 वर्षापूर्वी हे गोष्ट आपल्याला योग्य वाटत होती. परंतु सध्या विज्ञान या गोष्टचा, या बाबतचा विरोध करतं. त्यामध्ये पण सध्या कोरोना काळ सुरू आहे. कोणाचा स्पर्श पण नाही करायचा अशी आपल्याला सरकार चेतवणी देते. त्यामध्ये कोणाचं उच्छिष्ट जर खाल्लं तर शक्यता आहे की आपल्याला एक दुसऱ्याचे रोग लागू शकतात. हे कथा त्या युगामध्ये श्रेष्ठ होती, कारण त्या युगामध्ये असो केल्यानंच पूर्वजन्माचे पाप भस्म होत होते. त्या युगामध्ये आणि ह्या युगामध्ये, ज्या युगामध्ये आपला जन्म आहे 2020 साली,
ह्या युगामध्ये मात्र भगवंताचं नाव घेतल्यानं आपले पाप नष्ट होतात. मात्र भगवंताचं नाव घेतल्यानं जे स्थिती नारदची झाली, जे स्थिती भक्त नाभाजीची झाली संत जुठन खाऊन, ते स्थिती मात्र भगवंताचं नामस्मरण केल्यानं आपल्याला प्राप्त होते. म्हणजे आता सध्या ह्या युगामध्ये कितीही गुरुमहिमा असो, पण अशा बाबतीत पडू नये. आजच्या युगामध्ये अशा बाबतीला अंधविश्वास म्हणतात. आणि आजकाल जे सद्गुरू फिरत असतात, ते सद्गुरू अशा शास्त्रवचनांचा आधार घेऊन आणि जे मासूम प्रजा आहे, मासूम भोले भक्त आहे, त्या भक्तांशी बनावट करता, त्या भक्तांना बाटलीमध्ये उतारत आहो. मध्ये तर एक असे पण संत झाले होते, आताच त्यांची धरपकड झाली 2 वर्षापूर्वी. स्वतः दुधानं स्नान करत आणि त्यांचे जे अंधे भक्त होते ते हातामध्ये बाटली घेऊन जात, ते दूध बाटलीमध्ये भरत आणि घरी आणत प्रसादी म्हणून. याला आपण अंधश्रद्धा म्हणू शकतो, याला आपण अंधविश्वास म्हणू शकतो. शास्त्र आपल्या प्रत्येक शंकाचं निवारण करतं. अशा बाबतीत पडू नये. त्याच संतांचं सेवन करा, त्याच संताशी तुम्ही हेत प्रीत करा, जो संत आपल्याला स्वतःची ओळख न करवता मात्र आणि मात्र नारायणाची ओळख करवतो. तोच संत आहे. मला पहा फुलं वहा हे संतचे लक्षण नाही, हे तर असाधूचे लक्षण आहे. हे असाधूचे लक्षण आहे. माझं भजन करा, माझं नाव घ्या. आज काही गुरुदेव लोकांच्या घरामध्ये सिंहासनामध्ये बसले आहे. भगवंताला एकाकडे ठेवलं आणि गुरुदेवला सिंहासनामध्ये बसवलं. गुरु कितीही महान असो, परंतु त्याचं स्थान सिंहासनावर नाही. त्यांना तुम्ही भिंतीवर टांगू शकता. आपल्याला महिमा आहे तर भिंतीवर लावा, परंतु सिंहासनामध्ये मात्र आणि मात्र भगवान नारायणाला स्थान द्या. संत जुठनचा अत्यंत महिमा आहे, परंतु तो युग अलग युग होता. नाभाजी रोज संत जुठनची प्रसादी प्राप्त करत, त्यामुळे हृदयामध्ये भगवंताची जे भक्ती आहे, परमात्माची जे भक्ती आणि उपासना आहे ते वाढू लागली आहे. नाभाजीचं जे हृदय आहे ते बिलकुल भक्त हृदय आहे. नाभाजीच्या वाणीमध्ये आपल्याला कुठेही कूटनीती दिसणार नाही. नाभाजीच्या वाणीमध्ये आपल्याला भ्रामक सत्य दिसणार नाही. जे काही घटना आहे तेच घटना संत नाभाजी यांनी वर्णवली. संत नाभाजी आणि संत वाल्मिकी या दोघीच्या वाणीमध्ये भगवंताची प्रेरणा आहे. नाभाजीला गुरु आदेश मिळाला आणि गुरुच्या आशीर्वादामुळे वाणीमध्ये प्रेरणा मिळाली. आणि त्याचप्रमाणे भगवान वाल्मिकीला पण नारद ऋषीसारखे गुरु मिळाले. ब्रह्माजी यांनी प्रेरणा दिली. भगवंतांनी त्यांच्या हृदयामध्ये संस्कृतचं ज्ञान दिलं. वाल्मिकीच्या मुखामधून वाल्मिकी रामायण सारखा महाग्रंथ निघाला आणि नाभाजीच्या मुखकमलामधून भक्तमाल सारखा एक पवित्र ग्रंथ निघाला. असे भक्त बोलता त्याप्रमाणेच भगवान कार्य करता. असे भक्त बोलता त्यालाच शास्त्र म्हणतो आपण. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्योस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम. अशा भक्तच्या हृदयामध्ये स्वयं भगवान येऊन निवास करता. भगवान स्वयं म्हणता, हे अर्जुन, मी सर्व भूतमध्ये जीव प्राणी मात्रमध्ये समान भावानं राहिला आहे. नाही मला कोणावर द्वेष, नाही मला कोणाची ईर्ष्या, नाही मला कोणी अप्रिय
आणि नाही मला कोणी प्रिय, परंतु यो भजन्ति तु मां भक्त्या मयि तेषु चाप्यहम, जो अत्यंत भक्तिभावपूर्वक माझी आराधना करतो, भक्तिभावपूर्वक माझी भक्ती करतो, मी त्या भक्ताचं भजन करतो, तो भक्त माझं भजन करतो. अशा भक्ताची वाणी सत्य करण्यासाठी मी काही करू शकतो. भक्त गिरासाची करण, भक्तची वाणी सत्य करण्यासाठी परमात्मा काही उद्यम करता. भक्त नाभाजी, अग्रदासजी महाराज यांनी आदेश दिला होता, भगवंताचे चरित्र लिहा, भगवत चरित्राचं लेखन करा, कारण भगवत चरित्रामुळे समाजाला भक्तीची प्रेरणा प्राप्त होईल. भक्त चरित्रामुळे त्रस्त आणि दुःखी मानवाला मार्ग मिळेल. त्याला पण कल्पना होईल की अहो, या जगामध्ये मात्र मी एकटाच दुःखी नाही, माझ्यापेक्षा पण जास्ती दुःख तर या भक्तांना आले होते, तरी सुद्धा त्यांनी भक्ती नाही सोडली. भक्ताला योग्य भक्त बनवण्यासाठी भक्तमाल ग्रंथ हा अतिउत्तम आहे. स्वामीनारायण भगवंताला अत्यंत प्रिय हा ग्रंथ आहे. स्वामीनारायण भगवान यांनी गडपूर दादा खाचरच्या दरबारगडमध्ये बसून आणि 8 वेळा या ग्रंथाचं श्रवण केलं आहे. या ग्रंथावर भगवंताला प्रीती आहे. संत नाभाजी यांनी प्रणाम केले. आपण पण आता भक्तमाल ग्रंथामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. आजपर्यंतची जे कथा आहे हे पूर्व भूमिका होती आणि ग्रंथ रचयिताचं जीवनचरित्र होतं. आपल्याला माहीत असायला पाहिजे की आपण ज्या ग्रंथाची कथा ऐकतो आहे किंवा वाचन करतो आहे, याचे रचयिता कसे महान होते, त्यांच्यावर कशी संतांची कृपा आणि कशी भगवंताची कृपा होती, हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून भक्त नाभाजी यांचं दिव्य चरित्र आपण इथे श्रवण केलं. बार बार वंदन करू श्रीनाभाया भायन, बार बार वंदन करू श्रीनाभाया भायन. काढ्यो गाभा वेद ते भक्तमाल रस देन, काढ्यो गाभा वेद ते भक्तमाल रस देन. वारंवार नाभाजीच्या चरणी मी वंदन करतो, ज्या नाभाजीनं मला आभा दिली आहे, ज्या नाभाजीच्या कारणे, ज्यांच्या निर्मित भक्तमाल ग्रंथाच्या कारणे माझ्या हृदयामध्ये एवढे मोठे भगवंताचे चरित्र बसले आहे, ज्या भक्त चरित्रामुळे मला हृदयामध्ये शांतता प्राप्त झाली आहे, असे नाभाजी त्यांच्या चरणारविंदामध्ये मी वंदन करतो. वृंदावनाचे संत म्हणता, नाभाजीनं भक्तमालची रचना नाही केली, परंतु नाभाजी यांनी 6व्या वेदची रचना केली. वृंदावनाचे संत अत्यंत प्रेमपूर्वक याला भक्तमाल नाही पण नाभा वेद असं म्हणतात. हा नाभा वेद आहे. ज्याप्रमाणे वेद कल्याणकारी आहे, त्याचप्रमाणे भक्तमाल ग्रंथ सुद्धा कल्याणकारी आहे. काढ्यो गाभा वेद ते भक्तमाल रस देन. आणि हा ग्रंथ कसा आहे, बोरिंग करणारा ग्रंथ नाही हो. याच्यामध्ये ज्ञानाची गोष्ट कमी आहे, याच्यामध्ये मात्र चरित्र आहे. आणि चरित्र आपल्याला आनंददायी असतं. आपली युवा पिढी ते पण जर ह्या ग्रंथाचं श्रवण करेल तर त्याच्यामध्ये पण संस्कार उद्दीप्त होतील. असा हा पवित्र रसदायक भक्तमाल ग्रंथ आहे. या ग्रंथाचा आपण आता पुढे प्रारंभ करू. 24 अवताराची वंदनापासून भक्तमालाच्या प्रारंभामध्ये सर्वात प्रथम
24 अवतारची कथा आहे. आपण ते कथाचं श्रवण करू. आपण पुढच्या कथेत सध्या भगवंताच्या जयघोषसह कथेला विराम. श्री स्वामीनारायण भगवान की जय. श्री सद्गुरुदेव की जय. श्री भारत मात की जय. श्री नर्मदे मात की जय.